सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट ढोरेवाडी राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या संत सेवा ट्रस्ट या यूट्यूब चॅनलवर। बहुदूरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे। आणि तुको बराय सांगता देवा, ह्या संकटातून जर तुम्हाला सोडवलं तर मी काय करील। तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळूनी सांडी मस्तक। काया म्हणजे शरीर, काया म्हणजे काय देवा, तू जर मला या दुःखातून एकदा सोडवलं ना देवा, तर मी तुझी शपथ घेऊन सांगतो, माझं जे शरीर आहे ते शरीर मी तुझ्या चरणावर काय करील, ओवाळून घालील। ओवाळून म्हणजे ओवाळूनी सांडी मस्तक आहे। म्हणून तुको बराय सांगता, तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळूनी सांडी मस्तक हे। आठवीन पाय हा माझा नवस रात्र ही दिवस। पांडुरंगा मायबाप, खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं। लक्ष देऊन कीर्तन ऐका। अजून माझ्या हक्काचे बरेचसे काही मिनिटं शिल्लक आहेत, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, लक्ष देऊन ऐका। कारण कार्यक्रमाचं वातावरण पाहूनच माझं मन एवढं भरलं की बोलायची काही अपेक्षाच नाही राहिली महाराज। खरं सांगतो, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं। म्हणजे कीर्तन सुरू झाल्यापासून मला वाटतं डिसेंबर पासून कीर्तन सुरू झाले महाराज। डिसेंबर पासून तर आजच्या तारखेमध्ये हजारो लोक आहेत कीर्तन केले। काल रात्री 15,000 लोक होते महाराज। एवढा समाज आहे, पण एवढं सुंदर वातावरण मला वाटतं एवढ्या दिवसातलं पहिलंच आहे महाराज, बरोबर आहे का नाही? खूप सुंदर वातावरण आहे। आणि कशाचं वर्णन कमी करावं महाराज, वा वा वा, सगळं वातावरण, सगळं 24 कॅरेट सोनं आहे महाराज इथं। 24 कॅरेट सोनं नुसतं गळ्यातच आहे असं नाही, हा गळ्यातच असं नाही महाराज। इथले गुणीजन म्हणजे 24 कॅरेट सोनं आहे। इथले गायक वादक म्हणजे कोहिनूर हिऱ्यासारखे महाराज, बरोबर आहे का नाही? आणि इथले सगळे जे माणसं आहे ना महाराज, मी खरं सांगू का, बाकीच्या ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो महाराज, बरोबर आहे का नाही? बाकीच्या ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, पण ढोरेवाडीचं कीर्तन म्हणजे असं वाटतं की आपण आपल्या माहेराला चाललो काय करणं महाराज। खूप सुंदर नियोजन, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला। खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं मायबाप। जगद्गुरु तुकोबरायचा 4 चरणाचा अभंग मी तुम्हा सर्व मंडळीच्या सेवेसाठी घेतला होता। एवढ्या मोठ्या महामारीच्या काळामध्ये आपण सर्व मंडळी एकत्रित येऊन एवढं सुंदर नियोजन करतायत, द्यावे तेवढे धन्यवाद आहे। उद्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराज, बरोबर आहे का नाही? महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, अख्खं विश्व माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाच्या जयंतीची तयारी करत आहे। सरकारने जरी परवानगी नाही दिली तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्याच थाटामाटात होईल महाराज। खरं सांगतो तुम्हाला, सरकारला माझा एक प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या सभेसाठी परवानगीची तुम्हाला गरज पडत नाही, तुमच्या मिरवणुकीसाठी तुम्हाला परवानगीची गरज पडत नाही, आमच्या धार्मिक कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला प्रतिबंध कोणते घाला की प्रत्येकानं मास्क लावा, सॅनिटायझर लावा, ह्या गोष्टीची तुम्ही आम्हाला निश्चितच आम्हाला काय केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे। पण छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरीच करू नका आणि छोट्या स्वरूपात साजरी करा, महाराष्ट्र तुमचं ऐकणार नाही। खरं सांगू का महाराज, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून असा कार्यक्रम झालेला आहे महाराज। खरं सांगू का तुम्हाला, लक्ष देऊन ऐका। सरकारने स्वतः पहिल्या चुक्या करू नये, तेव्हा लोक ऐकतील ना महाराज। पहिले तुम्हाला तुमच्या सभा थांबावं लागल, पहिला तुम्हाला तुमचा प्रचार थांबावा लागल, पहिला तुमचे सगळे कार्यकर्ते तुम्हाला थांबावं लागतील, तेव्हा तुम्ही या आध्यात्मिक कार्यक्रमावर, धार्मिक कार्यक्रमावर तुमची वचक देऊ शकता। छत्रपती शिवाजी महाराज हा काही राजा नाहीये दादा। छत्रपती शिवाजी महाराज हा काही ब्रँड नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं दैवत आहे महाराज। काय दैवत आहे। मला आनंद याचा वाटतो, या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं एकही मंदिर नाहीये। या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं एकही मंदिर नाहीये, पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहेत तेवढे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळेच आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। बसणारे मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आजकालच्या तरुणांची ऊर्जा आहे महाराज। काय ऊर्जा आहे, उगच लोक नाही म्हणत हो माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर।
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आपल्याला असं पाठ नाही बरं, पण शिवजयंती म्हणून म्हणावं लागतं, बरोबर आहे का नाही? असं नाही समजायचं तुम्हीच कीर्तन ऐकताय महाराज. महाराष्ट्रातले 2.5 कोटी लोक तुमचं कीर्तन ऐकतात, हे लक्ष देऊन ऐका, बरोबर आहे का नाही? कारण आपले सगळे कार्यक्रम लाईव्ह चालू आहे महाराज. काय लाईव्ह चालू आहे? खूप गोड नियोजन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात. अरे काय माझ्या राजाचं कार्य. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही लोकांनी फक्त मराठ्यापुरता मर्यादित ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवले, मराठ्यापुरते मर्यादित ठेवले. लिहून ठेवा माझं काळज, एक वाक्य काळजावर. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, मराठापुरते मर्यादित नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येणं शक्य नाहीये महाराज. अरे त्याही काळामध्ये हजारो राजे झाले आणि आजही हजारो राजे, पण प्रत्येकाचे फोटो घरात नाही लागले ना दादा. प्रत्येकाचे फोटो नाही प्रत्येकाच्या हृदयामध्ये. चारित्र्यहीन माणसाचं चारित्र्य लोक नसतात गातात हो, चारित्र्यवान माणसाचं चारित्र्य गात असतात. लक्ष देऊन. चारित्र्यहीन माणसाचं चरित्र कोण गाईल दादा? माझे छत्रपती शिवाजी महाराज हे चारित्र्यवान आहे. बरेचसे लोक म्हणतात महाराज तुमचा बुलढाणा जिल्हा दुष्काळी आहे. बरेचसे लोक म्हणतात की तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोक आत्महत्या करतात. आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं वैभव तुमच्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रीयन लोकांना काय कळणार आहे रे? अरे ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे, ज्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे, या महाराष्ट्राला वाहक सुद्धा आमच्या जिल्ह्यानंच दिलं, हे विसरून चालणार नाही. त्या जिजाबाई साहेब आमच्या मतदारसंघातल्या होत्या महाराज. कुठल्या होत्या? मतदारसंघातल्या. म्हणून बुलढाण्याला कमी समजायचं नाही. खूप आनंद वाटतो महाराज. आज महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होती. फक्त तरुणांना माझी विनंती आहे, राजांची जयंती साजरी करत असताना, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा करत असताना दारू पिऊन डीजे लावून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची नाही. बसणाऱ्या तरुणांना माझा एक प्रश्न आहे, अरे तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही, तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही, माझे छत्रपती शिवाजी महाराज अख्ख्या महाराष्ट्राचे बाप होते, त्या बापाला तुम्ही दारू पेलेली कशी आवडल? म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही अशी छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती साजरी करा की जेणेकरून माझ्या राजाची मान उंचावल, माझ्या राजाची मान खाली जाईल असं कोणतंही कार्य तुमच्या हातातून होऊ देऊ नका दादा. आपण हिंदू धर्माचे पाईक आहोत रे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. बसणाऱ्या सर्व हिंदूंना माझा प्रश्न आहे, कधी तुम्ही मस्जिदवर हिंदी गाणं ऐकलं का? अजिबात नाही. कधी तुम्ही बौद्ध विहारामध्ये हिंदी गाणं ऐकलं का? अजिबात नाही ऐकणार. कधी जैन मंदिरामध्ये तुम्ही हिंदी गाणं ऐकलं का? अजिबात नाही. कधी चर्च मध्ये म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या मंदिरामध्ये हिंदी गाणं ऐकलं का? अजिबात नाही. ते लोक जर आपल्या धर्म मंडपावर, आपल्या मंदिरावर जर हिंदी गाणे लावत नसल तर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हिंदी गाणं लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा माझा पहिला प्रश्न आहे. गणपती तुम्ही स्थापन करता, गणपती समोर हिंदी गाणे लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? बसलेल्या मंडळीला माझी विनंती आहे, तुम्ही नाही जरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली तरी माझ्या राजावर काहीच फरक पडणार नाही, पण जयंती करून माझ्या राजाचं नाव खाली जाईल असं कोणताही प्रकार तुमच्या जीवनात घडला नाही पाहिजे. म्हणून सावध व्हा दादा. आपण हिंदू लोक आहोत. काय माझ्या राजाचं कार्य, कुठं तुमचं आमचं कार्य? अरे ज्या लोकांनी तुमच्यानी माझ्यासाठी देहाचं बलिदान दिलं त्या लोकांचा विचार करा. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव वयाच्या 22वी महाराज त्या लोकांनी गळ्यामध्ये फाशी अडकवली. याचं कारण फक्त तुम्ही लोक सुखी व्हावं. औरंगजेब बादशाने सांगितलं होतं, संभाजी महाराज तुम्हाला माझी मुलगी देतो, महाराष्ट्राचं राज्य देतो, तुम्ही राज्य करा, फक्त एकदा म्हणा तुम्ही मुस्लिम आहे. संभाजी महाराज मेले महाराज, पण हिंदूचे म्हणूनच मेले, त्यांनी धर्म बदलला नाही. ते संभाजी महाराज ज्यावेळेस तुमच्याकडे माझ्याकडे पाहत असेल त्यावेळेस त्यांना वाईट वाटत असेल, अरे आपण या महाराष्ट्रासाठी आपल्या देहाचं बलिदान दिलंय आणि या महाराष्ट्रातले लोक 4-4, 5-5 हजार रुपयासाठी आपलं अनमोल किमतीचं मत विकायला लागले. किती अवघड कार्यक्रम झालाय महाराज. खरं सांगू का, माणसासारखा हलकट प्राणी जगामध्ये शिल्लक नाही महाराज. तुम्ही माणसाला असं कसं म्हणता? चांगला खिल्लारी बैल जर घेण्यासाठी गेले तर 2 ते 3 लाख रुपये किंमत आहे. चांगला घोडा घेण्यासाठी गेले तर 10-5 लाख रुपये किंमत आहे. चांगली गिरगाय घेण्यासाठी त्या 1.5 लाख रुपये तिची किंमत आहे. चांगली म्हैस घेण्यासाठी त्या 1 लाख रुपयाची म्हैस आहे. चांगलं इंग्लिश कुत्रा घेण्यासाठी त्या 50,000 रुपयाचं इंग्लिश कुत्र भेटतं. आणि माणसाची किती हलकट झाले हो माणसं महाराज. 500-500 रुपये सुद्धा लोक घ्यायला लागले ग्रामपंचायतच्या टायमाला महाराज. 500-500.
ह्या ग्रामपंचायतनं तर वाटोळं केलं महाराज महाराष्ट्राचं. सगळ्यात घाणेरडी आणि सगळ्यात हलकट निवडणूक ग्रामपंचायतची. ना आमदारकी, ना पंचायत समिती, ना जिल्हा परिषद, ना खासदारकी, ना मुख्यमंत्री, ना राष्ट्रपती, ना पंतप्रधान. खायला काहीच भेटत नाही, पण भांडणं खूप. बरं, कोरोनाच्या काळामध्ये मी गावाकडे होतो काही काही ग्रामपंचायतमध्ये थोडा मला अनुभव आला. 25-25 एकरावाले सुद्धा 500-500 रुपये घेतात कमलेश दादा. 25-25 ज्यांच्याकडे 25 एकर जमीन आहे ते सुद्धा 500 रुपये घेऊन खिशात घालतात. वा, चांगलं आहे. म्हणून माझी विनंती दादा, देशाविषयी स्वाभिमान बाळगा. तरुणांना माझी विनंती आहे, बसलेल्या सर्व तरुणांना माझी विनंती, जीवनामध्ये चांगली मौज मजा करा, चांगले कपडे घाला, चांगल्या गाड्या घ्या, मोबाईल वापरा, सगळं काही करा, पण जीवनामध्ये व्यसन नका करू महाराज. कारण जगातला सगळ्यात मोठा दागिना जर काय असेल तर महाराज ते काय आहे? संस्कार आहे. काय आहे? संस्कार आहे. तुम्हाला काय करायचं ते करा महाराज. पैसा, सत्ता ह्या गोष्टी माणसाला प्रारब्धाने भेटतात महाराज, प्रयत्न करून मिळत. आणि प्रयत्न करून जर मनुष्य श्रीमंत झाला असता, प्रयत्न करून जर या महाराष्ट्रातले लोक मोठे झाले असते, तर मला वाटत नाही या महाराष्ट्रातला शेतकरी गरीब राहिला असता, सगळेच मोठे झाले असते. म्हणून महाराज आमचे कमलेश दादा हे दोघ जण इथं बसलेले महाराज, मी खरं सांगू का, याचं कारण असं आहे, ह्या लोकांसोबत मैत्री होण्याचं कारण यांच्या गळ्यामध्ये सोनं आहे म्हणून यांच्याशी मैत्री नाही करत महाराज. आम्ही महाराष्ट्रभर असे लोक पाहिले की अब्जाधीश लोक पाहिले, कोट्याधीश लोक पाहिले, आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण की दररोजच लोकांमध्ये, दररोज 10-10 हजार लोकांमध्ये यांच्यासोबत मैत्री करण्याचं कारण, यांच्यासोबत मैत्री करण्याचं कारणच हे आहे, त्यांच्या गळ्यामध्ये सोनं किती मोठं याला महत्व नाही, त्यांच्या गळ्यामध्ये जगातलं सगळ्यात मोठं सोनं म्हणजे तुळशीची माळ आहे, म्हणून त्यांच्यासोबत मैत्री केली. खरं सांगतो दादा. आणि आपण तर त्याला सांगितलेलं आहे, फक्त वाईट वागायचं नाही, बाकी तुला काय एन्जॉय करायचा ते कर. अजून आमचं बरंचसं काही राहिलं, त्याला म्हणलं तू एखादा सोन्याचा ड्रेसच घाल गाड्या, जाऊ दे, हो दे दूर. बरोबर आहे का नाही? काय हरकत आहे महाराज, बरोबर आहे का नाही? अरे लोकांनी 50-50 एकर बापाची जमीन फक्त दारूवारी घातली महाराज. बापानी कमवलेली संपत्ती काही काही लोकांनी मोकाट नांद्यामध्ये घातली, कोणी दारूमध्ये घातली, कोणी कशामध्ये घातली. आपण तर आपल्या स्वतःसाठीच जगतो ना महाराज, आणि मस्त जगायचं. अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ. कोणी किती का जळे ना आणि कोणी किती का भुके ना, काहीच नाही. हाती चले बाजार और कुत्ते भुके, अजिबात ताण नाही घ्यायचा महाराज. माणसानं मस्तीत राहिलं पाहिजे. पण एवढं सगळं असून मला आनंद याचा वाटतो महाराज, हे सर्व पंढरपूरचे वारकरी लोक आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची मान आहे. वारकरी संप्रदायाविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे. आणि खरं सांगू का, जगातलं सगळ्यात मोठं धन म्हणजे परमार्थची नव दादा. जगातलं सगळ्यात मोठं धन परमार्थ आहे. तुमच्या परिसरात कितीही मोठा उद्योगपती असू द्या, कितीही मोठा गोल्डन मॅन असू द्या, तो जर मेला त्याच्या गळ्यातलं सगळं सोनं काढून घेतात, पण जगातलं हे सोनं आतापर्यंत कोणीच नाही काढलं महाराज. तुमच्या परिसरात एखादा मनुष्य मेला, तुळशीची माळ काढली का? अजिबात नाही. म्हणून ही तुळशीची माळ यांच्या गळ्यामध्ये आहे, हे जगातलं सगळ्यात मोठं सोनं आहे. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, निर्व्यसनी जीवन जगा, चांगलं जीवन जगा, याच्यातच खरा परमार्थ आहे. हेच खरं तुकोबरा ज्ञानोबराची सेवा आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, प्रत्येकाने धर्मासाठी जागृत व्हा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. पुनश्च एकदा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. अजून सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट ढोरेवाडी, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या संत सेवा ट्रस्ट या यूट्यूब चॅनलवर.